तुम्हाला मृत्यूचा संकेत देणाऱ्या विहिरीबद्दल काही माहिती आहे का? नसेल माहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जाणून घेऊया. वाराणसी म्हणजेच काशी हे शहर जितके आध्यात्मिक आहे, तितकेच ते रहस्यांनी भरलेले आहे. काशीच्या गल्लीबोळात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची गुपित आजही विज्ञानाला उघडलेली नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे चंद्रकूप नावाची विहीर, जिला मृत्यू सांगणारी विहीर म्हणून ओळखले जाते. मोक्षनगरी काशीमध्ये मणिकर्णिका घाटाच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वरी देवी मंदिराच्या परिसरात एक प्राचीन विहीर आहे. या विहिरीचे नाव आहे चंद्रकूप. ही केवळ पाण्याची विहीर नसून ती मानवी आयुष्याच्या अंताचे संकेत देते, अशी भाविकांची आणि स्थानिकांची प्रबळ श्रद्धा आहे. काय आहे यामागचं रहस्य? चला जाणून घेऊया. या विहिरीबद्दलची सर्वात मोठी आख्यायिका अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती या विहिरीच्या पाण्यात डोकावून पाहते, तेव्हा तिला तिची सावली दिसते. परंतु जर एखाद्या व्यक्तीला या विहिरीच्या पाण्यात स्वतःची सावली दिसली नाही, तर असे मानले जाते की त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे. संकेत असे म्हटले जाते की ज्याला सावली दिसत नाही, त्या व्यक्तीचा मृत्यू पुढील 6 महिन्याच्या आत आढळतो. अनेक लोक स्वतःचे आयुष्य किती उरले आहे हे पाहण्यासाठी या विहिरीपाशी येतात. पौराणिक संदर्भ आणि चंद्रदेवाची कथा. या विहिरीचे नाव चंद्रकूप पडण्यामागे एक कथा आहे. पौराणिक कथांनुसार चंद्रदेवाने भगवान शंकराची आराधना करण्यासाठी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. चंद्रदेवाने येथे एक शिवलिंग स्थापित केले होते, ज्याला चंद्रेश्वर महादेव म्हटलं जातं. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि या विहिरीची निर्मिती झाली. असे मानले जाते की या विहिरीच्या पाण्यात आजही विशेष शक्ती आहे. वैज्ञानिक की आध्यात्मिक दृष्टिकोन. तर विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर विहिरीत सावली न दिसणे हे प्रकाशाच्या विशिष्ट कोनावर अवलंबून असू शकतं. मात्र काशीमध्ये येणारे भाविक याला विज्ञानापेक्षा महादेवाचा संकेत मानतात. या विहिरीच्या काठावर बसून नामस्मरण केल्याने मृत्यूचे भय दूर होते, अशी मान्यता आहे. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यातही चैत्र पौर्णिमेला या विहिरीचे दर्शन घेण्याचे मोठे महत्त्व आहे. या दिवशी विहिरीची पूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि चंद्राशी